चला आता बॅटर चला आणि दोन्ही संघाला विनंती आहे का आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन पेक्षामध्ये पाठवा. रॉयल कुवैत के 12 मैन आ चुके हैं. सलामी जोड़ी मैदान पर दाखिल होती हुई और चला एक स्कोरर येऊन द्या आता. एक गुना लेकर का हमारे स्कोरर आ जाइए प्लीज. टॉप 6 के मुकाबले की शुरुआत होने जा रही है. अंसार दो बेहतरीन मुकाबले और उसके बाद बेहतरीन दो आवाज़ें जो हमने सुने हैं. टॉप 3 में कौन जाएगा, टॉप 3 से फिर सेमीफाइनल फाइनल के मुकाबले की शुरुआत. मगर दोस्तों यहाँ ये मुकाबले हम बनेंगे क्योंकि तमाम हमारी जनता, जैसे हमारे दुकान सर जी ने कहा कि 25 साल का ये प्रेम मोहब्बत आपकी है. हम चाहते हैं कि ये ऐसी मोहब्बत, ऐसी प्रेम कथा बने रहे और हर टूर्नामेंट में DBN लाइव को भी साथ मिलता रहे. और वाकई में दोस्तों जो भी कहा प्रवीण पाटिल ने, उसके बाद दुकान सर जी ने और हमारे महेश मांगला सर जी ने कि इससे आगे भी बेहतरीन कवरेज आपको मिलता रहेगा, बेहतरीन सपोर्ट रहेगा हमारी तमाम कमेटी के द्वारा और पाटिल परिवार की जानिब से. और बेहतरीन मुकाबले की शुरुआत यहाँ पर हम देखने जा रहे हैं. और दोस्तों वाकई में इतने बड़े मैदान में जाकर, स्टेडियम में जाकर अपने आवाज़ को फेंकना, उसके बाद DBN लाइव ने बेहतरीन कवरेज करना और आज तक तमाम जनता का बहुत साथ मिला, कमेंट आए. और वाकई में बेहतरीन वो कमेंट क्यों आए कि दोस्तों उनके काम को अंजाम दिया गया, इसलिए वो तमाम कमेंट हमने DBN लाइव पर देखे, तमाम मोबाइलों पर देखे. आइए चलेंगे तमाम जनता को लेकर मुकाबले की तरफ. एक बड़े मुकाबले की शुरुआत यहाँ पर होने जा रही है. दोनों संघाला देव हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को देंगे हार्दिक हार्दिक बधाइयाँ. अंसार सर जी, ये पहला मुकाबला सुपर सिक्का और बेहतरीन मुकाबला. खुनाल स्ट्राइक पर है. पहली गेंद को ऑन साइड खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का समन्वय हुआ नहीं. अंपायर कहलाएंगे. बैकअप बेहतरीन है, लेग बाय का इशारा आता हुआ शुरुआत हुई है सुपर 6 के मुकाबले के लिए. बराबर 6:30 बजे ये पहली गेंद ट्रैवल की गई है मैदान के अंदर. 3 ओवर का ये मुकाबला, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आया है. शुरुआत में अपने भी बल्लेबाजों को खाते खोलने, बॉलर्स का नाम बताने के लिए एक टीम खिलाड़ी हमारे कॉम बॉक्स में आ जाइए प्लीज. सतीश गेंदबाजी पर है और ये बड़ा मुकाबला है. 3 ओवर में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान, ये फन लाइट के मुकाबले हैं और एक अच्छा मुकाबला. गणेश स्ट्राइक पर रहेंगे. गणेश अगली गेंद खेलते यार. फुल टॉस गेंद, ड्राइव किया, गेंद पॉइंट पर जाती हुई. एक रन जरूर मिल जाए. एक रन के साथ गणेश ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर. सतीश गेंदबाजी पर है, पहला ओवर फेंकते हुए अपनी टीम के लिए. बहुत अहम मुकाबले क्योंकि दोस्तों वो सिलसिला 25 साल से इस मैदान पर चलता हुआ नजर आ रहा है कि हर नया चैंपियन टॉप 6 में, टॉप 3 में देखने को मिल जाएगा. मगर चैंपियन कौन होगा इसका किताब थोड़ी देर में इंतजार होगा. सतीश की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, गेंद को खेलने अंपायर का निर्णय क्या आएगा. वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. एक्स्ट्रा रन. क्या ये निर्णय आएगा अंपायर का, हम देखेंगे. थर्ड अंपायर को निर्णय दिया गया है कि गेंद कहां से गई है, वहां पर ट्रैवल हुई है. वाइड बॉल का इशारा अंपायर ऑनफील्ड अंपायर का आया है मगर अंपायर को लगा है तो थर्ड अंपायर को निर्णय भेजा है. देखना होगा थर्ड अंपायर का निर्णय क्या आएगा. कहां से गेंद ट्रैवल हुई है सब कुछ देखा जाएगा. और वाकई में तमाम हमारी DBN मीडिया पे तमाम दर्शक हमें सुन रहे, देख रहे हो, तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत रहेगा. हमारे दोनों ऑफिशियल अंपायर को आप देख रहे हैं, एक तरफ दिनेश सर जी और एक तरफ हमारे प्रकाश सर जी, जिन्होंने बहुत साल क्रिकेट को खेला है. और ये गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा. वाइड का इशारा थर्ड अंपायर ने भी निर्णय देखा, परखा और वहां तक निर्णय भेजा है. वाइड बॉल एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या 3. खुद रायगढ़ टीम की देखने को मिलती भी. पहला ओवर पकड़ी पर है सतीश द्वारा. है मुकाबले है, तमाम जनता इस चारों तरफ से इस मुकाबले को आनंद लेती भी.
गणेश नॉन स्ट्राइक पर अगली गेंद बल्लेबाज खेलने के तैयार। बेहतरीन गेंद थी, जल में गेंद को खोद के निकाला, गेंद मैदान क्षेत्र में जाती हुई जब तक थोड़ी सी मिसफील हुई है, बैकअप अच्छा है वहां पर, मगर 2 रन ढूंढने में नाकाम रहेंगे खिलाड़ी। आप एक एक रन की बढ़ात, एक एक रन की पहचान को पहचानना होगा, क्योंकि एक एक रन से कितने मुकाबले इसी मैदान से टीम ने गंवाए हैं, उनको अपने आंखों में आंसू बहाने पड़े। 2 गेंदों पे 7 रन, 6 रन मारने के बाद 1 रन नहीं बनाए। जैसे हमारे दुकान सर जी और कैलाश सर जी ने कहा है, ये मैदान ने बहुत कुछ देखा है। फिर ऑन साइड पर मिड ऑन पर जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे, 1 रन पूरा होता हुआ, इस 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 6 रनों पर। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ तमाम जनताओं के लिए। टॉप 6 के ये मुकाबले आप देख रहे हैं DBN मीडिया पे, तमाम जनता हमें सुन रही है, वो तमाम जनताओं के लिए, वो तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत करना चाहेंगे। गणेश स्ट्राइक पर है, अगली गेंद खेलने तैयार। बिग फाइट वाला मुकाबला है, जो टीम जीतेगी वो टॉप 3 में सीधी दाखिल की जाएगी। कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ड्राइव किया गया, कवर पोजीशन पर जाती हुई जब तक इनको फील किया जाएगा कवर के खिलाड़ी के द्वारा। 1 को 2 में तब्दील करना चाहते थे, कॉलिंग है वहां पर, मगर ये कॉलिंग यस और नो, वेट, ये कॉल बेहतरीन होना चाहिए। इसको जाकर पहुंचता हुआ 7 रनों पर बिना कोई नुकसान के खुद 11 टीम का। एक ओवर कर रहे ना, क्या वो करता नहीं ना, एक बॉल। खुनाल अगली गेंद खेला यार, सुनिश्चित किया है, गेंद कवर पर जाती हुई जगह गेंद को फील किया जाएगा। 1 को 2 में तब्दील करने की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या? गेंद कलेक्ट नहीं हुई विकेट कीपर के दस्तानों में, और 2 रन पूरे करते हुए वहां पर खुनाल को जीवदान आता हुआ। अब जीवदान का कितना फायदा उठाएंगे, इसको जाकर पहुंचता हुआ 9 रनों पर 1 ओवर की समाप्ति के बाद। आने वाली 12 गेंदों की कहानी का खेल आना बाकी रहेगा। हमारे साथ कॉम बॉक्स में है अंसार खान, मलार की एक बेहतरीन आवाज़, जिन्होंने हर बार हमें मलार में भी साथ दिया, कॉपरेट किया है। और उसके बाद 2018 में इसी मैदान पर हमने उन्हें दावत दी थी तुकान सर जी के साथ, और बेहतरीन अंदाज में उन्होंने इस टूर्नामेंट को कवर भी किया था। और आइए दोस्तों, अगली आवाज़ सुनेंगे अंसार खान सर जी के द्वारा। हेलो जी, बहुत बहुत धन्यवाद जहीर सर। बिल्कुल एक बार फिर से आप सभी लोगों का स्वागत है, वेलकम है इस नारंगी के ग्राउंड पर। NCC इस नारंगी का ग्राउंड आप देख सकते हैं जिस तरीके से सजाया और बनाया गया है इस ग्राउंड को। बेहतरीन मुकाबला, बेहतरीन टूर्नामेंट का जो आयोजन किया गया पाटिल परिवार की तरफ से, आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद। आए हुए सभी मेहमानों का, क्रिकेट खिलाड़ियों का, क्रिकेट प्रेमियों का बहुत बहुत स्वागत है, वेलकम है इस नारंगी के ग्राउंड पर। चलिए ले चलते हैं सीधे ग्राउंड की तरफ, जहां दोनों टीमों के बीच मुकाबला। एक तरफ है कुवैत रॉयल रायगढ़, तो दूसरी तरफ है संस्कृति 11 रायगढ़। दोनों ही टीमें रायगढ़ की हैं, लेकिन जीत तो एक की होगी, एक बाहर जाएगी और एक अंदर आएगी। लेकिन ये देखने की बात होगी कि कौन सी टीम अंदर आती है, इस टूर्नामेंट में अगले पड़ाव तक जाती है, और कौन सी टीम का सफ़र इस मैच तक रहता है। फिलहाल ये सब वक्त और समय बताएगा, लेकिन इस बीच 1 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर बोर्ड में स्कोर है 9 बिना विकेट के नुकसान पे। दूसरे ओवर की गेंदबाजी की जिम्मेदारी इस समय बॉलर्स नाम अपडेट करा दें बॉलर का। दीपेश इस समय गेंदबाजी पर तैयार होते हुए, स्पेल का पहला टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर। बल्लेबाजी की बात की जाए तो एक तरफ है गणेश, दूसरी तरफ है बल्लेबाज कुणाल, ये है जोड़ी। पहली गेंद बिल्कुल अच्छी गेंद, बिल्कुल सही लाइन, सही लेंथ पर, टप्पा खाने के बाद गेंद मिडिल स्टैम्प पे सीधे चूमती हुई विकेट कीपर के हाथों में। हालांकि खेलना चाहते थे इसको स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से, लेकिन बैट और गेंद का कोई संपर्क नहीं, एक डॉट बॉल होती हुई। ये दोनों बल्लेबाज कुणाल और गणेश इस समय बल्लेबाजी करते हुए, दोनों बल्लेबाज अपना अकाउंट ओपन कर चुके हैं। इस बार अच्छी गेंद थी, थोड़ी सी नीची रहती हुई गेंद को खेला है स्क्वायर लेग की तरफ। खिलाड़ी है मौजूद, जब तक गेंद को फील्ड करेंगे, एक और दूसरा भी रन मुकम्मल करते हुए। गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक अच्छी तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच देखने को मिली है। जहां 1 रन हो सकते थे वहां 2 रन मिले।
देखिए, जब एक साझेदारी अच्छी होती है, पार्टनरशिप आपका अच्छा होता है, तो आप जो चाहते हैं उस चीज़ को हासिल कर सकते हैं, उस चीज़ में आप सक्सेस आपको मिलता है। और ये दोनों टीमें वैसे भी एक ही क्षेत्र की हैं, एक ही गांव की हैं, रायगढ़ की, तो ये चाहेंगी कि एक टीम अंदर जाए। बिल्कुल, दोनों में से तो एक ही टीम अंदर जाएगी इस टूर्नामेंट में अगले पड़ाव के लिए, और एक टीम बाहर जाएगी, लेकिन जो अच्छा खेलेगा वही आगे जाएगा। इस बीच गेंदबाजी पर तैयार होते हुए दीपेश, स्पेल का पहला, और टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर इस बीच गेंद को खेला, डीप लॉन्ग ऑफर है, खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी मिस फील्डिंग हुई, जब तक दूसरी बार में गेंद को क्लियर करके थ्रो करते एक हिट जरूर हुआ, और यहां पर एक रन आउट के रूप में विकेट भी हुआ। इस ग्राउंड आप देख रहे हैं, फ्लैट लाइट जब ऑन होती है तो ग्राउंड की जो रोशनी, जो चमक होती है, वो और भी चमकने लगती है। ग्राउंड बिल्कुल एक खूबसूरत लगता है। ये नारंगी का जो ग्राउंड है, एनसीसी का ग्राउंड है, और इस एनसीसी के ग्राउंड पर, नारंगी के ग्राउंड पर जो टूर्नामेंट का आयोजन किया गया है पाटिल परिवार की तरफ से, वो और भी चमक और दमक है। वो देखने की बात, चमक चमचमाती हुई ट्रॉफी वो कौन सी टीम होगी जो अपने नाम करेगी। लेकिन सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद जिन लोगों ने इस टूर्नामेंट में अपना पूरा सपोर्ट और सहयोग दिया है, चाहे वो हमारी कमेंट्री पैनल हो, जहीर सर, तुक्काराम मंगेला सर एंड कैलाश पाटिल सर, और मैं कमेंटेटर अंसार खान। आप सभी लोगों का हार्दिक स्वागत, अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ। बाकी पूरी कमेटी की टीम जो लगभग 7 दिनों से इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए अपनी मेहनत को झोंकी है। इसी बीच हवा में है गेंद, नीचे खिलाड़ी अपने आप को जज करते हुए, और एक आसान सा कैच करेंगे। एक और विकेट का पतन होता हुआ, विकेट नंबर 2। लोगों को बता दें जो यूट्यूब के माध्यम से इस टूर्नामेंट को देख रहे हैं, आप सभी लोगों का भी स्वागत है। ये जो मुकाबला चल रहा है, एक तरफ है कुवैत रॉयल रायगढ़, दूसरी तरफ है संस्कृति 11 रायगढ़। दोनों टीमों के बीच मुकाबला। टॉस जीतने के बाद पहले क्षेत्र रक्षण करने का लिया फैसला संस्कृति 11 रायगढ़ ने, और बल्लेबाजी करते हुए इस समय कुवैत रायगढ़ अभी तक 12 रन बनाई है, 2 विकेट गंवा चुकी है। ये ओवर नंबर दूसरा चलता हुआ। देखने की बात होगी 3 ओवरों में कितना रन बना पाती है टीम कुवैत रॉयल, कितना रनों का लक्ष्य दे पाती है सामने टीम संस्कृति 11 को। लेकिन मुकाबला दोनों टीमों के बीच एक बेहतरीन होगा, बड़ा मुकाबला होगा, कड़ा मुकाबला होगा इस नारंगी के ग्राउंड पर। नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल, आप सभी लोगों का स्वागत है इस मैदान पर। एक बेहतरीन मुकाबला। इस बीच गेंदबाज दीपेश, अगर दीपेश की बात की जाए, 2 एक रनआउट के रूप में और एक अपने खाते में विकेट प्राप्त किए हैं। इस बार अच्छी गेंद, लेकिन आते ही तेवर दिखाया है, जलवा दिखाया है, गेंद को सीधे कमेंट्री बॉक्स की तरफ, 6 रनों के लिए। बल्लेबाज इस समय अमय आए हैं, और 6 रनों से अपना ये तेवर, अटेंडेंट दिखाया कि मैं भी ग्राउंड पे हूं। पहली गेंद पर बॉलर के सर के ऊपर से गेंद को सीधे स्ट्रेट ड्राइव 6 रनों के लिए भेजा। एक बार फिर से इस ओवर में तैयार होते हुए बल्लेबाज अमय। ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर, गेंद को खेला डीप लॉन्ग ऑफ की तरफ, वहां खिलाड़ी है मौजूद, जब तक आकर गेंद को फील्ड करेंगे। दोनों बल्लेबाजों के पास पूरा मौका था 1 रन लेने का, और इस सिंगल के साथ ओवर नंबर समाप्त होता हुआ 2 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद स्कोरबोर्ड में स्कोर है 19, 2 विकेट के नुकसान पे टीम कुवैत रॉयल रायगढ़।
में में पहुंचे 13 पर टीम को पहुंचाया 26 रनों पर। 4 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। मैंने कहा था दोस्तों वो आगाज चला, ये अंजाम की घड़ी इस मैदान पर आती हुई नजर आएगी। अब लड़ना होगा, हर गेंदबाजों को, बल्लेबाजों को, फील्डर की जवाब देना होगा। अगली गेंद अमय के लिए आती हुई और वहां पर जवाब मिला है, क्लीन बोल। यहां पर ऑन साइड खेलना चाहते थे अमय, मगर गेंद सीधी विकेट पर जाकर मंडलाती हुई। तीसरा विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज बैक टू डगआउट जाते हुए। कमांड दीजिए। स्पोर्ट कर्णधार, निवा स्पोर्ट कर्णधार आपल्याला विनंती केली जाते, टॉससाठी या। पोलीस इलेव्हन कर्णधार आलेले आहेत। 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है, मगर अमय की क्या बल्लेबाजी, वो 3 गेंदों का सामना किया है। 13 रनों की पारी खेली अपनी टीम के लिए, स्कोर को 26 पे पहुंचाया, मगर 3 गेंदे 8-9 रन। एक और बेहतरीन फाइटिंग स्कोर। दोनों टीमें रायगढ़ की है, मगर लाजवाब खेल दिखाना होगा। इतने दूर का टीम का सफर तय कर रहे हैं। ये दोनों टीमों ने दिन रात की है। गुरुवार के दिन ये तमाम टीमें मैदान पर अपनी लड़ती हुई नजर आई थी। आउटसाइड खेलना चाहते थे, स्टंप के सामने पकड़े गए, बल्लेबाज आए, बल्लेबाज चले गए, बैक टू डगआउट, गॉन। दो गेंदे मैदान पर आना बाकी है। 26 रन लगे। न्यू बैटर मैदान पर दिवेश आएंगे। ये 2 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा। चला कर्णधार या आपल्याला विनंती करतोय प्लीज, टॉस साठी निवा स्पोर्ट कर्णधार। दो गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, मगर ये 2 गेंदों में खिमाना 4 से 5 रन लड़ने वाली रन संख्या खड़ी करनी होगी। हल्का सा खेला आउट साइड पर गेंद जिसको आलेख पर ट्रैवल हुई है। जब तक इनको फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। बेहतरीन कॉलिंग वहां पर, इसको जाकर पहुंचा हुआ 28 रन। पहली इनिंग की आखिरी गेंद मैदान पर आना बाकी है। और अच्छी गेंद थी, गेंद को आउटसाइड पर खेल दिया, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती है। जब तक गेंद को फील किया जाएगा, फिर से 2 रन पूरे कर जाएंगे दोनों। बैटर का रनआउट का विकेट आएगा, बल्लेबाज बैक टू डगआउट जाएंगे। 1 रन जरूर मिलेगा। रजनी दादा को आप देख रहे हैं हमारे मंच पर, तमाम अतिथि मेहमानों के द्वारा ये टॉप 6 का ये दूसरा मुकाबला आपके सामने आता हुआ। एक तरफ होगी टॉस किया जाएगा और एक तरफ पुलिस इलेवन टीम। जा क्या हुआ था वो, और वो क्या मैच। आइए दोस्तों, ये टॉस हो रहा है, उसके बाद जैसी मुकाबले की शुरुआत होगी दूसरी इनिंग की, और एक बेहतरीन आवाज़ आपके सामने पहुंचाई जाएगी हमारे तुकार मंगल सर जी और कैलाश सर जी के द्वारा।
धन्यवाद झहीरभाई यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आपण जाऊया या सुपर सिक्सच्या सामन्याकडे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा सुपर सिक्स मधली पहिली लढाई आहे आणि 2 रायगडचे संघ या मैदानावरती खेळतात. संस्कृती 11 रायगड आणि दुसऱ्या बाजूला कुवेत 11 अर्थात रॉयल रायगड. एक रॉयल रायगड आहे, एक संस्कृती रायगड आहे. आणि कैलास कदाचित तुला आठवत असेल, एक 2 वर्ष अगोदर एक सामना झाला होता ज्यावेळेला MCC विरार आणि संस्कृती 11 रायगडचा मॅच होता. त्यावेळेला प्रसाद बॅट्समन होते संस्कृती 11 रायगडकडनं. 4-19चा मॅच होता. 4 चेंडू 19चा सामना. 3 षटकार ठोकले होते. शेवटला 1 धाव काढताना थोडासा कमी पडला होता संस्कार 11 रायगडचा संघ. आज त्याला थोडंसं मात करायचं आहे, पुढे जायचं आहे. त्यावेळेला देखील संस्कृती 11 रायगड आहे ना टॉप 6 मध्ये आला होता, टॉप 3 मध्ये नव्हता गेला. आता एक पाऊल संस्कृती 11 रायगडला पुढे जायचं आहे, टॉप 3 मध्ये जायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला नावामध्ये रॉयल आहे, कुवेत 11चा संघ खेळतोय. रॉयल कामगिरी तुम्ही केलेली आहे. आता टॉप 3 मध्ये जाताना एक कामगिरी उंचावायची आहे. 29 धावा झाल्यात, 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. कैलास पाटील जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज झाल्यात. 18 चेंडू 30 धावा. चांगली आठवण काढले, कारण बघितलं आपण 2023ची कदाचित मला वाटतं ती आठवण काढले ज्यावेळेस प्रथम पारितोषिक MCC विरार संघाने, त्याच्यानंतर बघा दुसरं पारितोषिक बघितलं आपण निव्या स्पोर्ट्सने, तिसरं पारितोषिक बघितलं परी 11ने पटकावलं होतं आणि चौथं पारितोषिक मुंबई सम्राट आणि त्यामध्ये होता बघितलं आपण संस्कृती रायगडचा संघ. थँक्यू. ना म्हणून संस्कार 11 तो रायगडचा संघ आपण पाहिला होता, आता देखील आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज झालेत. जरा एक प्रतिनिधी बॅटिंग मला एक खेळाडू नाही आहे तुमचा, एक्स्ट्रा खेळाडू. नॉन स्ट्रायकिंगला प्रसाद आहे, निनाद स्ट्रायकरला निनाद. आणि ज्या प्रसादची आठवण आम्ही करत होतो नॉन स्ट्रायकिंगला प्रसाद आहे, ती आठवण आहे. 2 वर्ष अगोदरचा सामना प्रत्येकाला आठवतोय. MCचा मॅच स्टार्ट. 30 धावांचा पाठलाग आहे. पहिला चेंडू पडला, थोडासा उसळी घेतलाय, हलक्या हाताने खेळतोय. कारण जसं तुम्ही उल्लेख केला होता की जे रेकॉर्ड, जे इतिहास, काही सामन्याचा उल्लेख आपण करतोय, वर्णन करतोय, कारण या सर्व क्षणाचे साक्षीदार आपण आहोत. साक्षीदार आहोत आणि कैलास आमचे साथीदार आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. आणि हेच ऐकण्यासाठी बघितला प्रेक्षक वर्ग येत असतो. हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटत नसतं. समालोचन तुम्ही ऐकता, परंतु हे तुम्हाला सगळ्या ठिकाणी भेटणार नाही, लक्षात ठेवा. आणि हेच ऐकण्यासाठी बघितलं आपण यूट्यूबला देखील आणि इथे देखील प्रेक्षक वर्ग आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे बघितला थोडासा हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडला विथ द ब्रेक, परंतु काय टप्पा होता, जितका टप्पा पडला त्या टप्प्यामध्ये वेग देखील होता. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 धाव आतापर्यंत झालाय. 2 चेंडू हाताळले गेलेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगचा क्षेत्र निवडायचा होता, कनेक्ट होत नाहीये बॅटमध्ये. फ्लड लाईट्स देखील आपण ऑन बघतोय आणि फ्लड लाईट्समध्ये ही सुंदर अशी फायनल डेची स्पर्धा पाहायला मिळते. जसं आपण प्रसादचा उल्लेख केला तर अमय आगाशी देखील आहेत. म्हणजे जसं आपण ISPL बघतो ना, तर ISCL देखील आहे. म्हणजे महाराष्ट्राकडे खेळताना, मुंबईकडनं खेळताना बऱ्याच खेळाडूंना पाहिलेल्या आहेत. आता सध्या अमय आगाशी आहेत. सॉफ्टबॉलची टुर्नामेंट जर आपण पाहिली बँगलोरला. हो प्रसाद, दाद, प्रसाद, प्रतिसाद, सर्व काही हा तोच प्रसाद आहे. 2 वर्ष अगोदरचा फटका खेळलाय, मिड विकेट सीमारेषा पार. संस्कृती 11 रायगड संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. प्रसाद यांची ती आक्रमक खेळी, षटकार आलाय त्याच्या बॅटमधून आणि षटकाराने बघितलं आपण खातं देखील त्यांनी उघडलंय. निनाद खेळतोय 1 वरती, प्रसाद खेळतोय 1 वरती. पाठलाग करायचा आहे 30 धावांचा. पोहोचलाय बघितलं आपण 7 या धावसंख्येवरती संस्कृती रायगड. जसं तुम्ही उल्लेख केला, निनाद, प्रसाद, 7 प्रतिसाद, प्रसाद सर्व काही आहेत. दुसऱ्या बाजूला आम्ही आकाशी आहेत, तेही प्रयत्न करतात, असं नाही की ते प्रयत्न नाही करत. 7 धावा धापलकावरती आहेत. मग पुढचे पहिले 2-3 चेंडू काय सुंदर हाताळले होते स्ट्रायकरला प्रसाद.
पुण्यातला चेंडू होता शॉर्ट रूख खेळाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत वेगाने चेंडूपर्यंत पोचल्यात होता खणदार आहेत पोचल्या चेंडूपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण 8 धावा धापलकावरती 30 धावांचा पाठलाग करतोय 10 धावांची सरासरी पाठलाग करायचा आहे पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय स्कोर 8 बिनबाद 8 8 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर 8 धावा पाहायला मिळत आहेत एकही गडी बाद झालेला नाही आहे 30 धावांचा पाठलाग करायचा आहे अजूनही बघितलं 22 धावांची ती गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी फाईन खेळायचं होतं मात्र बघितलं आपण थोडासा वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर पहिलं षटक संपलं गेलेलं आहे 30 धावांचा पाठलाग करायचा होता मात्र चला एक ब्रेक घेऊया छोटीशी म्युझिक पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 30 धावांचा पाठलाग आहे पहिल्या षटक 8 धावांचं 12 चेंडू 22 धावांचा पाठलाग करायचा आहे पहिलं षटक उत्तुंग असा षटकार पाहिला पण अमेय आगाशीची लयबद्ध गोलंदाजी देखील पाहिली उजव्या यष्टीच्या बाहेर जसं चेंडूला कट करण्यासाठी जो प्रयत्न केला गेला किंवा थोडासा टळी झालाय चेंडू आता दुसरं षटक हाताळण्यासाठी यश जाधव आणि यशला नेहमी ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून पाहिले पहिलं षटक नेहमी तो हाताळायचा आता हे दुसऱ्या षटकाचं ही स्ट्रॅटेजी आहे हे डावपेच आहेत प्रसाद आणि नीनाची अगेन्स्ट स्ट्रॅटेजी त्यांनी आखली स्ट्रॅटेजी हे ऐकणार आहेत दोन्ही रायगडचे संघ आहेत त्याच्यामुळे एकमेकांना जवळून पाहतात प्रत्येकाचे कच्चे दवे उजवे दुवे सर्वांना माहिती आहेत रायगड म्हटलं की अनेक खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येतात त्यात काही शंका नाही आहे आणि त्यामधले हे दोन्ही पण संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धावांची अजूनही गरज आहे डावऱ्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा होता ऑफस्टमवरती तो मारा केला होता इथे मात्र बघितला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मोडलंय 2 धावा येतील यात काही शंका नाही आहे कारण थ्रो थोडासा लांबचा होता क्विक थ्रो आला होता मात्र बघितलं आपण 2 धावा येत आहेत थ्रो लांब नव्हता जरा जवळपास जर आपण पाहिलं तर यष्टीच्या जस्ट बाजूला जस्ट डायरेक्ट जो थ्रो झालाय तो समोर आलाय रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल थोडासा स्टंपच्या जस्ट बाजूला हा थ्रो मिस झाला आहे पाठीमागे जे होते ना शॉर्ट फायरिंग लागला त्याच्या थोडेसे डोक्यावरती हात गेले होते हा फटका खेळला होता स्क्वेअरच्या ठिकाणी ज्यावेळेला डीपवरती क्षेत्ररक्षक होते आले पाहिलं थ्रो केला आणि थ्रो जस्ट त्या स्टंपच्या बाजूने गेलाय थोडासा बाजूने गेलाय हा थ्रो 2 धावांनी धावफलक जाऊन पोचलाय तो 10 वरती 30 धावांचा पाठलाग आहे यश टाय करेला प्रसादचा फटका खेळला गॅपमध्ये 1 बाउन्स झाला हो फिल्डिंग वा 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 दिवेश बघूया पंच तिथे नक्कीच अपील जरूर झाले पण दिवेशसाठी टाळ्या येतील दिवेशनं फिल्डिंग केलं टाळ्यांचा गजर दिवेशसाठी येईल ज्या वेगाने तो गेला आणि त्याला माहिती होतं या मैदानावरती मी खेळलोय अनुभव आहे चेंडू उसळी घेणार टप्पा आमच्या वरून जाणार आणि काय योग्य वेळेला ही जम घेतले दिवेशनं रिप्ले बघितलं तर लक्षात येईल बघा धावत आले आणि हो वा जम केलाय जसा एका पायावरती जसा हाय जम घेतो ना ज्यावेळेला आपण ऑलिम्पिक मध्ये हाय जम्प असते तसं ती हाय जम्प घेतली होती दिवेशनं 2 धावा आहेत चेंडूवरती पूर्ण बॅटल मैदानावरती रंगले 12 धावा आहेत 18 करायचे आहेत 10 चेंडूचा खेळ आहे 18 धावांची आवश्यकता आहे इतकी हाय मी म्हणेन खास करून बघितला हात लावला होता ना की बघितलं आपण एक जोरकस ती उडी पाहायला भेटली धावसंख्या बघितलं आपण 12 धावा फलकावरती अजूनही 18 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण 10 चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडूमध्ये 18 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी एका बाजूने बघितला आपण प्रसाद सारखा खेळाडू दुसऱ्या बाजूला निनाद सारखा खेळाडू आणि प्रसादच्या नावावरती बघितलं आपण 11 धावा आहेत त्याच्यामध्ये 1 षटकार नक्कीच जर सामना या ठिकाणी जिंकला मी म्हणेन क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाने तर या मी क्षेत्ररक्षकाला नक्कीच फुल मार्क्स देण्यात काही शंका नाही आहे म्हणजे जर विजय आणि पराभवाचं अंतर ज्या 2 धावांचं असेल ना फुल मार्क्स टू गो दॅट्स फिल्डर त्या क्षेत्ररक्षकांना योग्य विश्लेषण तुम्ही केलं कदाचित त्याला फुल मार्क द्यावे लागतील पण सामना आता बघूया पुन्हा एकदा 10 चेंडू आणि धावा करायचे ते 18 10 चेंडू 18 धावांची गरज सामन्याला जिंकण्यासाठी इन द फ्लड लाइट्स हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दूध और रोशनी से नहाता हुआ यह ऐतिहासिक मैदान और ऐतिहासिक मैदान पर यह ऐतिहासिक मुकाबला देखने को मिलता हुआ
आणि कंपॅरिझन पाहिलं ना तर ज्यावेळेला 1.2 षटकांचा खेळ झाला होता ना त्यावेळेला बॅटिंग करणारा रॉयल संघ 11 वरती होता आणि आता संस्कृती 12 वरती आहेत. तिथेही बॅटल सेम आहेत कंपॅरिझन केलं तर. बैटल है, टोटल है, सब कुछ है, अच्छा मैच भी है, अच्छा ग्राउंड भी है, सब कुछ है. टप्पा पडला आहे. स्लोरा चेंडू हाताळला होता. बघा ही कला आहे. कधी फास्ट, कधी स्लो, कधी बघितलं वेगळी शैली. 12 धावा झाले अजून बघितलं 18 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. जसं तुम्ही उल्लेख केला ही शैली आहे. शेवटच्या क्षणी अगदी बोटं फिरवली, अगदी बोटं फिरवली, वेग कमी केला. यश वर्सेस प्रसाद, प्रसाद वर्सेस यश. यश वर्सेस प्रसाद आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. मिड विकेटला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दिवेश अमर्य नावाने परिचित असा खेळाडू आहे आणि प्रसादच्या रूपाने लागलाय. जोरात धक्का, जोर का झटका, जोरात लागलाय. होणार चांगल्या वाईट गोष्टी सर्व. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 18 धावेची गरज आहे. ह्या षटकामध्ये बघितलं डबलच्या रूपाने 2 धावा आल्यात आणि महत्त्वपूर्ण गडी बाद झालाय. प्रसाद ज्याने की षटकार मारला होता तो बघितला खेळाडू बाद झालाय. आणि प्रसादला बघितलं ना तर लगेच अजून एक आपला प्रसाद आहे ज्याने की 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते मैदानावरती. त्या प्रसादची देखील आपल्याला आठवण होते तुकाराम मंगेला. जसं तुम्ही उल्लेख केला होता प्रसादचा आणि मी यशचा उल्लेख का करतोय कारण यशला रिझर्व केलं होतं दुसऱ्या षटकासाठी आणि त्याला ते रिझर्व केलं ना ते त्याने डिझर्व करून दाखवले. भाई उनको रिझर्व रखा था, उनको रखा था वहाँ पे कि भाई आपको दूसरे ओव्हर के लिए आना है. आणि जे रिझर्व ठेवलं होते त्याने यशनं डिझर्व करून दाखवले की होय तुम्ही जे रिझर्व केले मला आणि मी योग्य पद्धतीनं गोलंदाजी करणार. तुमच्या दिशेने मी पुन्हा एकदा येतोय. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बघायचंय. गडी बाद. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू आला होता. गडी बाद होतोय. गाणं घेऊया मैदान. मैं कहूँगा इस मुकाबले के ऊपर वो प्यार है और इसलिए कहो ना प्यार आहे ते गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. या मुकाबल्यामध्ये नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला बिलकुल हा धार आहे, थोडीशी धार आहे जिच्या हमेशा घेते. पण यशनं काही गोलंदाजी केले. या षटकाचा खेळ पाहिला ज्याच्यामध्ये त्यानं 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर आलेला डॉट बॉल, त्यानंतरचे आलेले 2 विकेट, लागोपाठचे 2 विकेट आपण पाहिले आहेत. यशनं एक गोष्ट जर आपण सांगितली ना तर कदाचित लक्षात येईल की संस्कृती 11 रायगड संघ या सामन्यामध्ये परतून येणार नाही किंवा कमबॅक करणार नाही ना याची काळजी यशच्या या षटकाने घेतलेली आहे. गुड बॉलिंग. यशनं सुंदर गोलंदाज प्रत्येक शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय सतीश. एक जर फटका आला ना तर अजून या सामन्यामध्ये रोमांच येऊ शकतो. असं नाही का नाही येऊ शकत, षटकार येऊ शकत नाही असं नाही. पहिल्या इनिंगमध्ये षटकार आल्यात 7-18. सुरुवात झाली होती 12-22 त्याच्यानंतर आला खेळ तो पहिल्या 2 चेंडू गेल्यानंतर 10-18 नंतर आता 7-18. मागच्या षटकामध्ये एक षटकार बघितलाय. या षटकाचा विचार केला तर 4 धावा बघितल्यात आणि 2 गडी देखील बाद झालेत. सुंदर असं मैदान आणि त्या मैदानावरती सुंदर असं क्रिकेट पाहायला मिळतंय. नौका खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. सतीश सारखा खेळाडू पंचांकडनं गाठ घेतोय. पंचप्रकाश त्यांना गाठ देत आहेत. वाट बघितली चेंडूची ऑन साईडला. सिंगल आले आणि दुसरी धाव. 2 धावा शेवटच्या या चेंडूवरती येत आहेत. अजूनही बघितलं आपण 16 धावेची गरज आहे.
6 चेंडू 16 धावेची गरज आहे. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचकडे येऊया. हीरो से झिरो नहीं बनना है. बिलकुल आपने सही कहा. या गाण्यामध्ये तर पाहिलं तर 13 पर्यंत जाते गाडी. म्हणजे 1 2 3 4 5 6 6 13 पर्यंत जाते. 13 करू इंतजार. पण 13 वरती नाही तर 16 पर्यंत गाडी न्यायची. 6 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मुन्ना किसन म्हणजे मुन्ना या नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकरला फलंदाज निनाद. तुकाराम मंगेला, आपण या मुन्नाला बघितलं ना तर आपल्याला जी अस्लम शेख आणि मुन्नाची जोडी होती म्हणजे फार काळ पूर्वी त्या जोडीची देखील आठवण येईल काही शंका नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्ही चर्चा करतील. मॅच 6-16. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू टॉप एट लागलाय. बराच वेळ हवेत राहिला. वर गेलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आले. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. झेल सुटलाय. 2 धावाही आल्यात. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. आणि केल्याचं हा मॅच अजूनही म्हणजे दोन्ही बाजूने असं नाही की दोन्ही रायगडचे संघ आहेत. संस्कृत 11 रायगड, कुवेत 11 रॉयल रायगड. एक रायगडचा संघ नक्की टॉप 3 मध्ये जाणार. पण तो कुठला संघ जाणार हे अजूनही थोडंसं क्वेश्चन मार्क आहे. प्रश्नचिन्ह आहे अजून. 14 धावांची अजूनही गरज आहे. संस्कृती जाईल की या ठिकाणी रॉयल जाईल. मिडस नंबरचे चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला खेळतोय फलंदाज. सिंगल आले या ठिकाणी. एक के बिना कुछ नाही. वॉट अ फिल्डिंग अँड वॉट अ थ्रो. केवळ 1 रन. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 4 चेंडूचा खेळ आहे. 13 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी या मैदानावरती. स्ट्राइकर सतीश भाई थोड़ा सा स्टाइलिश दिखाइए. थोड़ा सा एक गेंद को बाहर रास्ता दिखाइए. एक षटकार पाहिजे या येणाऱ्या 2 चेंडूवरती. किमान एक षटकार. येणाऱ्या चेंडूवरती सिक्सर किंवा चौकार पाहिजे. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण बाबा तिथून मुन्नाने सांगितले भाई या हवाई सफर नाही होगा. चेंडू पडला. बाहेरच्या दिशेने निघून गेला. सुंदर गोलंदाज प्रात्यक्षिक. डॉट बॉल निर्धाव. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावेची अजूनही गरज आहे. 3-13. ऑफ साईडला स्ट्रोकला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आहेत. मात्र बघितलं आपण मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जिथपर्यंत कव्हर करतोय. धावा येत आहेत. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावपळ पुढे सरकलं जातं. 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा तीच कहाणी. 2 चेंडूमध्ये 11 धावेची गरज आहे. म्हणजे 2 चेंडूमध्ये लगातार 2 षटकारांची गरज आहे. पहिला एक षटकार येणं अपेक्षित आहे ना. या चेंडूवरती षटकार आला तर पुढच्या चेंडूवरती आव्हान आपलं कायम राहणार आहे. आणि मुन्नाना माहिती आहे पहिले 4 चेंडू चांगले हाताळ्यात. एक चांगला चेंडू त्यांना हाताळायचा आहे. तर सतीश भाई स्टाइलिश आहे. क्षेत्राची रचना बदलली जातात. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर पॉइंट लॉंग ऑन डीप मिड विकेट वाईड इश लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग शॉर्ट पॉइंट लेग 2-11. 2 चेंडू 11. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय आणि ते स्टंपिंग एसटीची बाद. जी हाँ मैं हूँ खलनायक. थँक्यू. तिसरं पंच पाहण्याचं आहे. रेफर केलेलं आहे. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. ज्यावेळेला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पुढे सरसावून पुढे आले. बॅट स्विंग झाली. त्यानंतर
It's OUT out. एका चेंडूमध्ये 11 धावेची गरज आहे. गडी बाद झालाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. एका चेंडूमध्ये 11 धावेची गरज आहे. आज एका चेंडूमध्ये आपण मला वाटते 8 ते 9 धावा बघितल्यात सकाळच्या सत्रामध्ये. इथे एका चेंडूमध्ये 11 धावेची गरज आहे. प्रेक्षकांमधून आवाज येतोय. एक क्लायमेट आहे बघा, आजचं क्लायमेट थोडंसं वेगळं वाटतंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद. रॉयल संघ विजय होतोय या ठिकाणी. दोन्ही रायगडचे संघ होते, मात्र रॉयल रायगडचा संघ विजय होतोय. मात्र संस्कृती रायगड संघ तुम्ही देखील एवढ्या लांबून इथे दाखल झालात, आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला डीजे कडे जाऊया आणि गाणं घेऊया.